नाशिकच्या सिडकोमध्ये 2 चोरट्यांनी भरदिवसा पिस्तूलच्या धाकानं सराफा दुकानावर दरोडा टाकल्यानं खळबळ उडाली आहे। सिडकोतील माऊली लॉन्स परिसरातील श्री ज्वेलर्स या ठिकाणी सोमवारी भर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील माऊली लॉन्स येथील श्री ज्वेलर्स नावानं सराफा दुकान आहे। सोमवारी घोडके यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले। दरम्यान दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास 2 चोरट्यांनी दुकानात घुसले। यातील एकानं पिस्तूलचा धाक दाखवत दुकानातून लाखोंचा ऐवज लुटून नेला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। 1:45 टायमिंग होता दुपारचा। तेव्हा अचानक एक जण आला, त्याने पिस्तूल काढली, त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाच्या अंतरावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली। त्याने ट्रेचा माल गोणीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून ठेवले। तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी? मारहाण वगैरे काहीच नाही केली, फक्त तो पिस्तूल रोखून उभा होता माझ्यावर आणि दुसरा जण ते काढत ते मधून माल काढत होता। मी पण काही जातो प्रतिकार। तुमचं काय नाव? दीपक सुधाकर बोलते। बसलेली होती मी, हे पण दुकानात होते, मी पण दुकानात होती। मग त्याच्यातनं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली। बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं, दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं। मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे। तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं, तोपर्यंत त्याने त्यांच्यावर बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चूक उभं राहायचं, बिलकुल पुढेच हालचाल करायची नाही, बाहेर बघायचं पण नाही, कोणाला बोलवायचं पण नाही, कोणते दाबायचे पण नाही म्हणे। असं त्यांनी म्हटलं। यांना एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एक जण मध्ये गेलं। जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले। तुमचं नाव काय? मनीषा घोडके। साधारण किती लाखांचा ऐवज नेलाय? 300 ग्रॅम किती? 300 ग्रॅम। आज नाशिक शहरातील अंबड पोलीस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात 2 इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास 20-25 तोळे सोनं घेऊन पसार झाले। मोटरसायकल एक 50 मीटर लांब लावलेली होती। तर टोटल एक जण तिथे थांबला, 2 जण दुकानात आले, त्यांनी धाक दाखवून 20-25 तोळे सोनं घेऊन पळून गेले। सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेले आहेत। तर त्यांनी काही रेकी केली होती का पहिले, काय समोर आलंय का? ते CC फुटेजेसवरून तसं वाटतंय, कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय। ते बुलेट गाडीवर आले होते लूटमार करायला? एक बाईक आहे ती अजून आयडेंटिफाय झालेली नाही आहे। एका मोटरसायकल 3 जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये। नाशिक माझा न्यूजसाठी कार्यकारी संपादक अनिल कातकाडे, नाशिक।